नमस्कार, आपण पाहत आहात आपले हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास मारहाण केलेल्या नराधमांना लोणंद पोलिसांनी केले जेरबंद। लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ITI कॉलेजमधून 5:30 सुमारास जिंती येथे घरी जात असताना अल्पवयीन मुलाचे अज्ञात 5 इसमांनी अपहरण करून त्यास घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। सदर घटनेत राकेश उर्फ मोन्या रमेश जाधव वय वर्ष 29 राहणार 7 सर्कल साखरवाडी तालुका फलटण, आशुतोष उर्फ बंट्या संतोष जाधव वय वर्ष 21 राहणार 7 सर्कल साखरवाडी तालुका फलटण, प्रवीण किसन मोहिते वय वर्ष 27 राहणार साखरवाडी तालुका फलटण, सिद्धांत यशवंत बनसोडे वय वर्ष 19 राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अजय शशिकांत सपकाळ राहणार साखरवाडी तालुका फलटण हा फरार झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की मागील काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान अपहरण झालेल्या मुलासोबत साखरवाडी येथील काही मुलांचा वाद झाला होता। त्यामुळे त्या मुलांनी त्यास उचलून नेण्याची धमकी दिली होती। दरम्यान काळज येथील CCTV फुटेजची पाहणी करून पुढे तडवडे रोडने खराडेवाडी साखरवाडी रोडने खोळ तालुका बारामती येथे नेल्याची व त्यास मारहाण केल्याच असल्याची लोकांकडून माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने बजरंगवाडी तालुका बारामती येथील CCTV फुटेज पाहिले असता त्यावेळी बजरंगवाडी तालुका बारामती येथील फुटेज पाहत असताना दोन्ही मोटरसायकलवरून फक्त 5 इसम दिसले। त्यावरून पोलिसांना खात्री झाली की आरोपींनी पोलीस पाठलाग करत असल्याच्या संशयाने अल्पवयीन मुलास खुंटे ते जिंती तालुका फलटण रोडवर परिसरात सोडून तेथून पोबारा करून पळून गेले आहेत। दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यावेळी मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता, म्हणून त्यास उपजिल्हा रुग्णालयात फलटण व त्यानंतर बारामती येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। आरोपीचा शोध घेण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीत शाखेने वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती। सदर सर्व पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील 4 आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुले हे करीत आहेत। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोडी।